या ठिकाणी आपण भाई रामनाथ भाई आपण काय म्हणजे नक्की तुम्ही एवढे बिझी आहात आम्ही बघतोय नक्की आयटम तरी कसला बनवणार आहात? कोलंबी मसाला काय? अरे वा 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 जबरदस्त जबरदस्त कोलंबी मसाला आणि कोलंबी भारी आणल्यात मोठ्या आणि अजून काय आहे? अजून हे फंटूस आणि हे फंटूस म्हणजे इंग्लिश आपण इंग्लिश मासा बोलतो फंटूस म्हणजे वेगवेगळे मासे गुड 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 आणि अरे बापरे हे मटन याचं काय बनवणार? मटन आपल्याला करी बनवायचे जेवणासाठी. ओके ओके म्हणजे अशी ही जोरदार तयारी आहे. आपण बघू शकता दिलीप पाटील यांच्या फार्म हाऊसवर पुनाडे या गावात आपण हे फार्म हाऊस बघू शकतो आणि फार्म हाऊसच्या आजूबाजूला ही अशी सुंदर अशी झाडं आणि बागकाम केलेलं आपल्याला इथं. तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी बघू शकताय की 1990 ची बॅच या ठिकाणी आपले मित्र दिलीप पाटील यांच्या फार्म हाऊसवर पुनाडे या गावात फार्म हाऊसवर आपला 10वीची बॅच या ठिकाणी आपलं गेट टुगेदर साजरा करणार आहेत. तर यासाठी आता बघा आता संध्याकाळचा टाइम आहे परंतु आता तरी अर्धी मुलं आलेली आहेत आणि अजून बरीच मुलं आली नाही. परंतु आता जी लवकर आलेली मुलं आहेत त्यांनी बघा म्हणजे पूर्ण तयारी चालू केलेली आहे. आता या ठिकाणी बघू शकता आपले मित्र आणि हे बघा हे तर काय आपले तर भाई काय बोलतो एकदम भारी आहे तयारी एकदम जोरात. आणि दिलीप शेठ आपण काय म्हणताय याबद्दल? असं म्हणजे खूप म्हणजे असं चांगलं फील होतंय की माझे 90चे बॅचचे मित्र माझे आणि आज ते एकत्र येत आहेत ह्याचा मला खूप म्हणजे आनंद होतोय. आणि जे तुम्ही या मित्रांना सर्वांना एकत्र करताय आणि यात आपला सिंहाचा वाटा आहे. तर याच्यामध्ये माझे मित्र झाले तर जीवन माली झाले, रामनाथ झाला, संतोष आमचा आजूस म्हणजे आपण हे बघा आता एक म्हणजे तुम्हाला असा एक व्यक्तिमत्व दाखवतो जे आपल्याकडे आज या आमची शाळा सुटली असेल परंतु यांची शाळा सुटलेली नाही असे आमचे संतोष हे बघा. तर हे बघा तयारी एकदम जोरात आणि सर्व तयारी एकदम जोरात या ठिकाणी आपले दुसरे मित्र आहेत सर्व. आणि हे बघा अजून आता तयारी म्हणजे एवढ्या जोरात चालू आहे ना सर्वजण काही ना काहीतरी कामं आपली चालू आहेत. आता या ठिकाणी आपले मित्र जीवन हे बघा यांनी तर काय भाई काय हे म्हणजे काय आयटम काय? हा एक सुपर आयटम आहे. हा आहे चिकन 65. अरे बापरे. आणि चिकन 65 चा आपला फेवरेट डिश आपण तयार करणार आहोत आपल्या मित्रांसाठी. खरोखर मी सगळ्यांना आपल्या मित्रांना जे आपले कर्मवीर भाऊराव पाटील बॅच SSC बॅच 1990 ची आपली बॅच आहे बरोबर सर्व मित्र असू दे सगळे गावातले आता प्रत्येक आवरे खोपटे पुनाडे वशेने आणि बाकीचे आपले पिरकोन कोपरवली यांनी सगळ्यांनी खरोखर ह्याच्यासाठी उपस्थित राहण्याची गरज आहे आणि राहा. हा एक क्षण आहे तो आपला खूप आनंदाचा क्षण आहे. आणि मी काय बोलतो आता आपण 35 वर्षांनी एकत्र भेटतोय आणि आता सध्या तर आपली बरीच मुलं कमी आहेत परंतु आपण आता यानंतर अजून आपल्याला हे बघा हे रामनाथ आपण काय कोलब्या अरे वा जबरदस्त. आता याच्यानंतर आपल्याला आणखी आपली जे पार्टनर आहेत त्यांना आपल्याला एकत्र आणावं लागेल कारण हा आता म्हणजे आपण जसे मोठं झालो परंतु आपलं बालपण आपल्याला 10वी मध्येच आठवतं. तर आणि हे जे मित्र असतात ते जे आपण लहानपणीचे मित्र असतात ते मित्र म्हणजे निस्वार्थी मित्र आपल्याला 10वीत मिळतात. तर असे हे मित्र आणि आता आपण बघू शकता जोरदार तयारी आणि सगळ्यांची वाट बघत आहोत या ठिकाणी. 10वीतले जरी मित्र असले तरी आम्ही तर कामानिमित्ताने आम्ही खूप मोठ्या ठिकाणी येतात. हा जीवन माली जरी झाला तरी एक फार्मसी कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर म्हणून AGM पोस्टला येते जे मॅनेजर लेवलला आहे. म्हणजे सगळा हा स्टाफ आहे. तर रामनाथ झाले आमचे हे बरेचशी मंडळी मुंबईला वगैरे असतो पण असं म्हणजे आपला वेळ काढून हे मित्रमंडळी मित्रांसाठी खास बसण्यासाठी आणि मित्रांना भेटण्यासाठी येतात. आता ह्याच्यातले पण आमचे काही जण मित्र आहेत त्यांच्या मुलांची सुद्धा लग्न झालेले आहेत. बरोबर परंतु हा उत्साह भेटण्याचा उत्साह कायम आहे. तर या ठिकाणी आपण भाई रामनाथ भाई आपण काय म्हणजे नक्की तुम्ही एवढे बिझी आहात आम्ही बघतोय नक्की आयटम तरी कसला बनवणार आहात? कोलंबी मसाला काय? अरे वा 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 जबरदस्त जबरदस्त कोलंबी मसाला आणि कोलंबी भारी आणल्यात मोठ्या आणि अजून काय आहे? अजून हे फंटूस आणि हे फंटूस म्हणजे इंग्लिश आपण इंग्लिश मासा बोलतो फंटूस म्हणजे वेगवेगळे मासे गुड गुड गुड. आणि अरे बापरे हे मटन याचं काय बनवणार? मटन आपल्याला करी बनवायचे जेवणासाठी. ओके ओके म्हणजे अशी ही जोरदार तयारी आहे. आपण बघू शकता दिलीप पाटील यांच्या फार्म हाऊसवर पुनाडे या गावात आपण हे फार्म हाऊस बघू शकतो आणि फार्म हाऊसच्या आजूबाजूला ही अशी सुंदर अशी झाडं
आणि बागकाम केलेलं आपल्याला इथं दिसतंय. खूप सुंदर असं फार्म हाऊस आणि अजून फार्म हाऊसचं काम थोडं चालू आहे. तर दिलीप पाटील, आपण या फार्म हाऊसचं सध्या आता काम चालू आहे आणि नंतर अजून डेव्हलप आपण करणार आहात. तर खूप सुंदर आणि आपलं लोकेशन बघून खूप सुंदर वाटतं एकदम. म्हणजे एक वेगळा लुक आपण या फार्म हाऊसला देण्याचा प्रयत्न केला. मागं पण खूप जागा आहे फार्म हाऊसची. तर असं हे पुनाडे गावातली निसर्गरम्य अशा पुनाडे गावात आपण आलेलो आहोत. तर आता आपलं हे बघा, आता या ठिकाणी सर्व आपली तयारी झालेली आहे. सर्व मच्छी मॅग्नेट झालेली आहे आणि सर्व मच्छीला मच्छी असेल, मटण असेल, चिकन या सर्वांची तयारी पूर्ण झाली. आता आपलं पुढचं काम काय चालू आहे? आता आपल्याला चुले पेटवायला लागतील, बरोबर ना? आता या ठिकाणी बघा चुले पेटवण्याचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे. तर घनश्याम भाई काय बोलता आणि मनीष भाई, आपण आता काय चुला पेटवायचं का या ठिकाणी? तर मित्रांनो, आता आपण म्हणजे आपली जी बॅच आहे 90ची बॅच 10वीची कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोण येथील, तर त्यामधील बरेच जण असे मोठमोठ्या पदावर आहेत. तसेच आपले बघा या ठिकाणी संतोष भाई आहेत आणि घनश्याम भाई या ठिकाणी म्हणजे जे गावातील मेन काम म्हणजे पोलीस पाटील या पदावर ते आज कार्यरत आहेत आणि गावातलं जे पूर्ण गावातली सेवा हे करण्याचं काम हे मोठ्या जिद्दीने करतात आणि त्यांचं नाव आपण सगळीकडे ऐकत असतो. आजही आपल्याला शाळेत कधी जा तर संतोषबाईंना फक्त फोन करायचा. आपल्याला जे वस्तू काही कोणत्याही आपल्याला अडचण असेल ती आपले ते सॉल्व्ह करतात. असे आमचे मित्र 10वीच्या बॅचचे खरंच असे मित्र भेटायला पण एक भाग्य लागतं. असे आमचे सर्व मित्र आता तयारी एकदम चुला पेटवण्याची तयारी चालली आणि याच्यानंतर हे बघा सर्वजण आता म्हणजे उत्साह एकदम आता हळूहळू जसा टाइम होत जाईल तसा उत्साह हा वाढत जाणार आहे. तर मित्रांनो, आज आपण आलोय पुनाडे या गावात आणि या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोण येथील 1990ची बॅच जवळजवळ 35 वर्षानंतर आज एकत्र आलेले आहेत गेट टुगेदर करण्यासाठी. आणि हे बघा मोठे झालोय पण आज ही मन याच मुलात लागतंय. तर अशी ही आमचे मित्र. तर मित्रांनो, हे बघा आता 1990ची बॅच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोण येथील मुलं 35 वर्षानंतर एकत्र आलेली आहेत आणि आज या ठिकाणी दिलीप पाटील यांच्या फार्म हाऊसला सर्वजण पुनाडे या गावात जमलेले आहेत आणि यांच्यात 35 वर्षानंतर सुद्धा आपण उत्साह बघू शकताय एकदम. म्हणजे आणि यांचं बघा 35 वर्षानंतर सुद्धा जीवाला जीव देणारे मित्र असे या ठिकाणी जमलेले आहेत सर्व मित्र. हा, जसं आता आपण 1990ची बॅच आहे आपली आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोण याचे आम्ही विद्यार्थी 1990 SSC बॅच. तर कर्मवीर भाऊराव पाटलांचं जे ब्रीद वाक्य आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद वाक्य आहे. त्याच्याप्रमाणे आपण सगळेजण स्वावलंबी आहोत आणि आता खरोखर आपण एन्जॉय करण्यासाठी सगळेजण एकत्र आलेले आहोत. तरी पण कर्मवीर भाऊराव पाटलांचा आणि आता या ठिकाणी आपले हे बघा जे म्हणजे आपले सर या संदेशभाई या ठिकाणी आलेले आहेत आणि आपले सर्व मित्र आलेले आहेत. आता या ठिकाणी आपले म्हणजे 10वीच्या बॅचची मुलं आज मोठ्या पदावर आहेत. त्यातलेच आपले जितेंद्रभाई आलेले आहेत आणि खूप आपलं स्वागत आहे खरंच. आणि थोडे लेट आले पण आले. हे म्हणजे कामाच्या याच्यात व्यस्त असतात पण 10वीच्या मुलांना कोण विसरत नाही, तसंच हे आहे. तर मुलींचे चाहते वगैरे एक नंबरवर या शिक्षकाला आता फार्म हाऊस मध्ये सगळेजण संध्याकाळ झाली बघा. 7 वाजलेत पण आपण हे बघा आता यांचा उत्साह सर्वांचा बघू शकताय. सर्वजण एकत्र आलेले आहेत हे बघा. आणि ज्या आपल्या जुन्या आठवणी सर्व हे बघा जितूभाई, संजय भाई नमस्कार. आणि सर्वजण आता आपलं म्हणजे आम्ही 35 वर्षानंतर सर्व मित्र एकत्र जमलोय आणि 35 वर्षानंतर सुद्धा आमचा जो उत्साह आहे तो यांचा कमी झालेला नाही. तर सर्वजण म्हणजे 35 वर्षानंतर एकत्र आल्यावर आता इथं सर्व तयारी चालू आहे जेवणाची आणि सर्व आहे बघा. या ठिकाणी आता चूल पेटलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकताय
संदेश भाई नमस्कार. आता या ठिकाणी हे संदेश सर आहेत आणि एवढ्या धावपळीच्या याच्यात सुद्धा ते वेळ काढून आपल्या 35 वर्ष जुन्या मित्रांना भेटायला आलेले आहेत. तर आपण बोलतो की मित्र हे कितीही जुने असले तरी दहावीचे मित्र हे आज आपल्याला नेहमी आठवणीत राहतात. असे आमचे संतोष भाई, दिलीप भाई हे सर्व या ठिकाणी संदेश भाई आणि दिलीप भाई या ठिकाणी आलेले आहेत. गेट टुगेदर साजरा करायला आपल्या वेळात वेळ काढून सर्वजण या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी